घाटंजीच्या शिक्षण क्षेत्रात नवी क्रांती। आता आपल्या शहरात चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलची दमदार एंट्री। गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी, आधुनिक शिक्षण पद्धती, उत्तम सुविधा, स्मार्ट क्लासरूम, खेळाच्या माध्यमातून शिकवणी, अनुभवी व प्रशिक्षक शिक्षक वर्ग। क्या आप अपने बच्चों के लिए एक ऐसी स्कूल की तलाश कर रहे हैं जहां वो सिर्फ पढ़े ही नहीं बल्कि कॉन्फिडेंस के साथ सीखें, बड़े और सपनों को पंख दें? तो स्वागत है शिमपट लिटिल स्टार्स घाटंजी में। आपल्या चिमुकल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूलमध्ये प्रवेश निश्चित करा आणि निश्चिंत व्हा। यहाँ हम बच्चों को सिर्फ पढ़ाते ही नहीं बल्कि उनकी क्रिएटिविटी, कम्युनिकेशन स्किल्स आप और ओवरऑल पर्सनालिटी डेवलपमेंट पर भी पूरा ध्यान देते हैं। प्रवेशासाठी पत्ता: सेंटफोर्ड लिटल स्टार स्कूल, मारावार बिल्डिंग, अंबादेवी वार्ड, घाटंजी, जिल्हा यवतमाळ। नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। मी विलास मोहल्ले। घाटंजी तालुक्यात आज सकाळपासून संततधार पाऊस पडत आहे। संततधार पडत असलेल्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत असून बहुतांश ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलेला आहे। प्रशासनाकडून 24 ते 48 तासाचा रेड अलर्ट हा यवतमाळ जिल्ह्याला देण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे असे आवाहन हे प्रशासनाकडून करण्यात आले आहे। आज सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे घाटंजी शहरातून वाहणारी वाघाडी नदी ही दुथडी भरून वाहत आहे। घाटंजी शहरातील अनेक वार्डातील रस्ते हे जलमय झाल्याचं समोर येत आहे। घाटंजी येथील गिलानी कॉलेज मधील परिसरात पाणी साचल्याने विद्यार्थी पाण्यातून वाट काढत बाहेर पडत असल्याचं दृश्य समोर आलं आहे। घाटंजी शहरातील शिवाजी चौकात असलेल्या एका व्यापारी संकुलनाचा रस्ता पूर्णतः जलमय झाल्याचं दृश्य पाहायला मिळत आहे। वसंतनगर मधील अंजी रस्ता लागून असलेल्या वस्तीतील घरांमध्ये पाणी शिरल्याचं समोर आल्यानंतर या ठिकाणी नगर परिषदेचे अध्यक्ष परेश कारिया आणि मुख्याधिकारी राजू घेडते यांनी जेसीबी पाठवून मदत कार्य सुरू केलं। घाटंजी शहरातील प्रोफेसर कॉलनी मधील रस्ते हे जलमय झाल्याचं दृश्य समोर आलं आहे। घाटंजी बायपासवर असलेल्या शेतात पाणी शिरल्यानं शेताला तलावाचं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहावयास मिळत आहे। घाटंजी तालुक्यातील बेलोरा येथे मोठ्या प्रमाणात पाणी हे घरामध्ये शिरल्याने मोठं नुकसान झालं असल्याचं समोर आलं आहे। बेलोरा येथे प्रत्येक पावसाळ्यात पाणी घरामध्ये शिरून नुकसान होत असल्याच्या घटना घडत आहे। त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी गावकऱ्यांकडून करण्यात आली आहे। संततधार पाऊस पडत असल्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना या प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। या बातमीपत्रात इथेच थांबतो। परत भेटूया नवीन बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी। नमस्कार।